नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणयकथेमध्ये. तर मग चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. जरा एक ग्लास पाणी तरी आण ना, खूप तहान लागली आहे. भाभी म्हणाली. अगं पाणी कसले पितेस, आधी हा किस्सा पूर्ण कर, मग तुला पाणीच काय कैरीचं पन्ह देखील चारते. वहिनीला दमच धरवत नव्हता. नाही, आधी पाणी दे, खूप मज्जा आहे पुढे. भावी तो प्रसंग आठवून एकदम गरम झाली असावी. मलाही एव्हाना त्या सेल्समनचा हेवा वाटू लागला होता. वहिनी तिला पाणी आणायला किचनमध्ये गेली याचा अंदाज घेत मी हळूच माझ्या रूमचा दरवाजा किलकिला केला. भावीला मी आत आहे हे माहीत नसावं. एकटी असल्यासारखी ती मगाशी टाकलेला पदर निष्काळजीपणे तसाच लोळत ठेवता समोर आरशात पाहून आपला ब्लाऊज नीट करण्यात मग्न होती. अशी ही जवानी मला पहिल्यांदाच पाहायला मिळत होती. तिच्या लो कट ब्लाऊजमधून दिसणारे सगळे गोळे आणि ती पडणारी खडी, तिचं ते गोरं गोरं पोट आणि त्या खालची खोल मोठी बेंबी पाहून मी तर उड्याच मारू लागलो होतो. इतक्यात वहिनी पाणी घेऊन आली. अगं हे काय भाभी, एकदम स्लट अशी वाटतेस तुझ्या अवतारात. वहिनी आता बिनधास्त झाली होती. हो ना, हा जवळपास अशीच मी होते. मी पटकन हळूवार दरवाजा बंद करून त्यांचं संभाषण पुन्हा कान देऊन ऐकू लागलो. म्हणजे नीट सांग ना. मी काहीसा असाच पदर धरत मी त्याला माझा माल दाखवला. भाभी मूळ पदावर येत बोलू लागली. मग मी त्याला म्हटलं, टेस्टिंग करायला माझ्याकडे वेळ नाही. इकडे तिकडे पाहून मी माझ्या ब्लाऊजवरची ती ब्रा लपवली. शी, काय तू. आपले असे चाळे सांगण्यात दंग झालेल्या भावीला वहिनीच्या रिमार्कचं काहीच वाटत नव्हतं. अगं तो एकदम डोळे फाडूनच माझ्याकडे पाहत राहिला आणि मग ना त्यानं तशी काही नाही अशी बसेल एकदम फिट्ट अशी म्हणत त्यानं दोन्ही हाताने तिथेच कचकन दाबले. असं वाटलं त्या क्षणी तुला सांगू. भाभी काय हे. वहिनीला आणि मला भाभीनं आश्चर्याचा धक्काच दिला. वर तो काय बोलला माहितीये. बोलतो कसा, मॅडम चला मी तुम्हाला म्हणून कनेक्शन रेटमध्ये लावतो. चला आज संध्याकाळी भेटूयात का. तुमच्यासारख्या टकाटक मालला एकदम फिट लावतो. मग मात्र मी तिथून सटकले. त्याला म्हणाले, आज माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे. आज तोच फ्रीमध्ये लावेल मला. शी, भाभी तू मला गुंडाळलायस. भाभी वहिनीला नक्कीच गुंडाळत होती. माझा अंदाज होता भाभीने ही स्टोरी अर्धवटच सांगितली असणार. मला संशय होता की भाभीने सेल्समनकडून नक्कीच कार्यक्रम करून घेतलेला असणार. अगं नाही, खरंच. जाता जाता मी त्याला सांगितलं, हीच बरा पॅक करून कॅश काउंटरला पाठव. तिथून घरी आल्यावर पाहते तर काय, त्या सेल्समनने त्या ब्रासोबत एक पॅन्टी देखील गुपचूप पॅक केली होती. तोही मला इतका चालू होता की त्यानं सेंटरला होल दिले असलेलीच पॅन्ट दिली. आता बोल. आता तशीच घरी आली, सुकी सुकी. वहिनी सुद्धा आता पेटली होती. मी सरळ घरी आले. मला इतका आवडला होता तो की मी बाजारातून पुढे भाभीने वहिनीच्या कानात काहीतरी कुजबुज केली असावी, कारण दोघी एकदम फिरीफिरीच हसू लागल्या होत्या. शी हलकट, असं करतेस. वहिनी एकदम नॉर्मल होत बोलली. अगं मग काय करू, अशी चाळवली होती माझी छकुली की काय सांगू, मला दुसरं काही सुचेनाच. अगं मग काय म्हणून वांग. अगं मुळा काकडी समजू शकते, पण वांग. असं म्हणून दोघी फिरी फिरी हसू लागल्या. म्हणजे भाभीने नक्कीच वांग घालून घेतलं असणार. एव्हाना इकडे भाभीचं नाव घेऊन मी हातगाडी चालवायला सुरुवात केली होती. आणि जेव्हा सगळा चीक उडाला तेव्हा एकदम शांतता पसरली. माझा थोडा आवाजही आला. अगं कोणी आहे का आत. भाभी भानावर येत वहिनीकडे कुजबुजली. सासूबाई झोपल्यात आत आणि शंतनू अभ्यास करतोय. अगं मग त्यानं ऐकलं की काय आपलं बोलणं. छे ग, तो एकदम कॉन्सन्ट्रेट होऊन अभ्यास करतो, नाहीतर झोपेत सुस्कारला असेल. रात्र रात्र जागतो ना. मी हळूच दरवाजा किलकिला केला तर माझं लक जोरावर होतं, कारण माझ्या डाव्या बाजूला वहिनी होती. ती मला दिसली नव्हती. मी तिला दिसणं शक्य नव्हतं, पण चंचल भाभी मी पूर्णपणे पाहू शकत होतो. ओहो असं होय. मला वाटलं की तो
आतमध्ये हातगाडी चालवतो की काय, भाभी उमजल्यासारखी बोलली. अगं पण रात्री शंतनूच्या अभ्यासाचा तुम्हाला डिस्टर्ब होत नाही? माझ्या दरवाजाकडे पाहत भाभी म्हणाली. नाही, हे त्याची आधी चाहूल घेतात. त्याच्या रूमची लाईट गेली की मग आमचा कार्यक्रम सुरू होतो, वहिनी लाजत बोलली. रोज? भाभीनं आता चौकशीला सुरुवात केली. छे ग, काहीतरीच काय तुझं आपलं. आठवड्यातून 2 तरी वेळा करतो माझा नवरा. भाभीच्या उठवळ कथा कहिनीने वहिनी आता धिटावली होती. ए, कसं करता सांग ना जरा. भाभी आता वहिनीच्या गळी पडू लागली. इश्य, त्यात काय सांगायचं. तरीही वहिनी आडेवेडे घेऊ लागली. ए, मी कसं एकदम खुल्लम खुल्ला ओपन केलं. भाभीने दरवाजाकडे पुन्हा पाहिलं. तिला मी दरवाजा किंचित उघडला हे समजलं असावं, कारण आदनमधनं ती सारखी माझ्या दिशेनं पाहत होती. बरं मग ऐक तर. कधी कधी सुरुवातीला ना तो लाडे लाडे माझे पापे घेतो आणि मग किसिंग सुरू होतं. वहिनी थांबली. हां, पुढे सांग काय होतं. भाभी किंचित पुढे झुकत म्हणाली. तसं केल्यावर तिचा पदर खाली आला आणि मला आता दिसू लागलं. मग किसिंग करताना मग तो गोळे दाबतो. ए बघू बघू केवढे आहेत तुझे. इश्य, मी नाही हा दाखवणार असे. अगं माझ्याकडे काय लाजतेस, हे बघ मी कशी दाखवते. असं म्हणत भाभीनं माझ्या दिशेनं पाहत आपला पदर चाळवला आणि बाजूला करून फेकला आणि मग ताणून वहिनीसमोर बसली. मी दरवाजा मागे उभा आहे हे भाभीच्या लक्षात आलं असावं, कारण ती मला गरम करत होती यात शंकाच नव्हती. तिकडे वहिनीनं भाभीचं अनुकरण केलं असावं, कारण त्यांनी पुढे विषय चालू ठेवला. मग ब्लाऊज उतरवून मग हळूहळू चोखायला सुरुवात करतो आणि मग हळूच तो आपला माझ्या हातात देतो. आपला म्हणजे, भाभीनं भोळी बनत वहिनीला खुलासा मागितला. अगं आपला म्हणजे त्याचा तो ताट झालेला. काही काय ग, भाभी तिला चिडवू लागली. बरं बाई, वहिनी चाचरत मग हळूच आवाजात बोलली आणि तिच्या कानात काहीतरी सांगितलं. आणि मग मी हळूवारपणे हलवते. वहिनी पटकन बोलून गेली. मग हलकेच गुडघे टेकून खाली बसून अगदी चवीनं अगदी मस्तपैकी चोखते. शी, असं काही नाही करत मी. काय, तू घेत नाहीस. भाभी तर अगदी ओरडूनच म्हणाली. भाभी, अगं सासूबाई झोपल्यात, तिकडे शंतनू अभ्यास करत असेल, त्याला ऐकू जाईल ना. काही नाही जाग्या होत्या, ती दरवाजाकडे पाहत म्हणाली. मला माहित आहे शंतनूचा जोरजोरात अभ्यास चालू आहे, भाभी बोलली. आणि वहिनी अडखळतच होती. अगं वेळे एकदा करून तर बघ, किती मस्त होतं, छान वाटतो माहितीये का. हा, बघितलंय ट्राय करून, पण मला नाही जमत, खूप लाज वाटते. कधी कधी वाटतं तसं, पण नाही धीर होत. मग हळूहळू मग चालतं मग आमचं सगळं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं भाभीनं एकदम मस्तपैकी कार्यक्रम करून दिलेला आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.